नमस्कार, हरिओम माझ्या सर्व प्रिय मित्र आणि मैत्रिणींना. योगासने नियमितपणे केल्याने अनेक फायदे होतात. शरीरातील अनेक व्याधी आजार समूळ नाहीसे होतात. निरोगीपणा येतो आणि जगण्यात फार सकारात्मकता येते. सध्याच्या परिस्थितीत ताणतणावाशी आपले अत्यंत जवळचे नाते झाले आहे. हे ताणतणाव दूर करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मकरासन. मकरासन हे ताणतणाव दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे आसन आहे. मकरासनाला इंग्रजीमध्ये क्रोकोडाईल पोज असेही म्हणतात. या क्रोकोडाईल पोजची आज आपण स्टेप बाय स्टेप कृती बघणार आहोत आणि त्याचा सराव देखील करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल, इन्फिनिटी योगाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. सर्वप्रथम आपण योगा मॅटवर पालथे झोपणार आहोत. त्यानंतर हाताच्या पंजांमध्ये आपला चेहरा अशा प्रकारे ठेवत आपल्या हातांचे जे कोपरे आहेत ते जमिनीवर अशा प्रकारे ठेवणार आहोत. त्यानंतर उजवा पाय उजव्या नितंबाकडे घ्यायचा आहे. परत तो जमिनीवर ठेवून डावा पाय डाव्या नितंबाकडे घ्यायचा आहे. तो हळूहळू खाली ठेवत आपण दोन्ही पाय दोन्ही नितंबांकडे घेणार आहोत. अशा प्रकारे आपण मकरासन करणार आहोत. त्याची कृती मी तुम्हाला एकदा करून दाखवते. या स्थितीमध्ये आल्यानंतर जर तुमच्या मानेला किंवा पाठीला काही त्रास होत असेल तर तुम्ही हाताचे जे कोपरे आहेत ते अशा प्रकारे पुढे सरकवून घ्या, म्हणजे तुमच्या मानेचा जो त्रास आहे तो थोडा कमी होईल. आता मला या ठिकाणी शक्य आहे, मी असे घेते. आता हळूहळू आपण एक एक पाय आपल्या नितंबाकडे घ्यायचा आहे. आपण आपल्या कार्यक्षमतेनुसार घेणार आहोत. हळूहळू पाय खाली सोडत आपण डावा पाय आपल्या नितंबांकडे घेणार आहोत. डावा पाय खाली ठेवत आपण दोन्हीही पाय नितंबांकडे घेऊयात. हळूहळू पाय खाली ठेवूयात. ही स्थिती सोडताना सर्वप्रथम हात खाली ठेवूयात. पूर्ण शरीर रिलॅक्स करायचे आणि हळूहळू या स्थितीतून बाहेर यायचे. अशा प्रकारे आपण मकरासनाची स्टेप बाय स्टेप कृती बघितलेली आहे. आता आपण त्याचा सराव करणार आहोत. तुम्ही देखील रोज घरच्या घरी 10 ते 15 वेळा सराव करा. आसन सोपे असले तरी सांभाळून करा.
अशा प्रकारे आपण मकरासनाची स्टेप बाय स्टेप कृती बघितलेली आहे आणि त्याचा सराव देखील केलेला आहे। आता त्याच्या नियमित सरावाने होणारे काही फायदे बघूयात। या आसनामध्ये फुफ्फुसांना ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि ते कार्यक्षम बनतात। दमा असलेल्यांना हे आसन अत्यंत फायदेशीर आहे। मानदुखी, पाठदुखीचा त्रास असलेल्यांनी हे आसन नियमितपणे करावे, त्याने त्यांना अत्यंत फायदेशीर असे आसन हे ठरेल। लैंगिक समस्या असलेल्यांना हे आसन अत्यंत उपयुक्त असे आहे। मकरासन केल्याने शरीरातील आळस नाहीसा होतो आणि शरीरात नवीन उत्साह निर्माण होतो। या आसनाच्या सरावामुळे शरीरातील सर्व अवयवांना विश्रांती मिळते आणि शरीरातील थकवा दूर होतो। आनंद व उत्साहाची अनुभूती येते। पाठीला किंवा मेरुदंडाला काही इजा झाली असेल त्यावेळी शवासनाऐवजी हे आसन करणे अत्यंत उपयुक्त ठरेल। महत्त्वाची टिप म्हणजे कुठलेही आसन करताना कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही। प्रत्येक आसन हे योग्य रीतीने योग्य वेळेत करावे, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हरिओम।